नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट परीक्षा 2025 त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया. जर आपल्याला टेट परीक्षा पास करायची असेल तर हे प्रश्न आणि त्याची उत्तरं माहीत असणं खूप गरजेचं आहे. पहिला प्रश्न आहे, अनुवंशासंबंधी प्रदीर्घ संशोधन कोणत्या शास्त्रज्ञांनी केलं? प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. प्रश्न काय आहे तर अनुवंशासंबंधी प्रदीर्घ असं संशोधन कोणत्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे? चला सर्वांनी फटाफट उत्तर द्यायचे आहेत. पर्याय आहे कोर्टलेविन, ग्रेगर मेंडेल, मन आणि नन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रेगर मेंडेल. म्हणजेच या ठिकाणी अनुवंशासंबंधी प्रदीर्घ संशोधन कोणत्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे? ग्रेगर मेंडेल. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले आहे? प्रश्न दुसरा, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटलेले आहे? त्याचं उत्तर आहे टी.पी. नन. कोणी? टी.पी. नन. म्हणजे पर्याय क्रमांक 3. मानसशास्त्र हा जो विषय आहे हा खूप अवघड विषय आहे आणि याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला हे सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला पाठच करणं आवश्यक आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटलं आहे? तर टी.पी. नन यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे, संवेदना प्लस अर्थ बरोबर काय? संवेदना प्लस अर्थ म्हणजे ज्यावेळेस संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस काय निर्माण होतो? तर पर्याय क्रमांक 4 अवबोध. म्हणजे संवेदना प्लस अर्थ बरोबर काय आहे? अवबोध आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, अवबोध मायनस अर्थ. अवबोध मायनस अर्थ पर्याय क्रमांक किती आहे? त्याचं उत्तर सर्वांनी सांगायचंय. अध्यापन, संवेदना, चेतक, अध्ययन. अवबोध मायनस अर्थ त्याचं उत्तर आहे संवेदना. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे संवेदना. काय? संवेदना. चला पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. कोण सांगतंय? टिंबटिंब हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. चला ज्याला येईल त्याने कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. टिंबटिंब हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. संवेदना, समग्रता, अध्यापन आणि अवबोध. पाचवा प्रश्न, या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे समग्रता. काय आहे? समग्रता. म्हणजे पर्याय क्रमांक 2. टिंबटिंब हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे तर अध्ययन पद्धतीचा आत्मा काय आहे? समग्रता. त्यानंतर चला 6वा प्रश्न, चित्तभ्रमाचे प्रमुख कारण काय? भावनाक्षोभ, त्यानंतर संवेदन, अवधान आणि अर्थ. चित्तभ्रमाचे प्रमुख कारण काय? भावनाक्षोभ. म्हणजे भावनाक्षोभ. काय आहे चित्तभ्रमाचं प्रमुख कारण? भावनाक्षोभ. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गत अनुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण असे कोणी म्हटले आहे? गत अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण असं कोणी म्हटलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे लेविन, पर्याय क्रमांक 2 आहे नन, पर्याय क्रमांक 3 आहे स्काउट आणि पर्याय क्रमांक 4 रॉस. गत अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. चला ज्यांना उत्तर येते त्यांनी लगेच द्यायचं आहे गत अनुभवाचे पुनर्जीवन म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे असं कोणी म्हटलंय? तर पर्याय क्रमांक 3 स्टाउट यांनी म्हटलेलं आहे. स्टाउट. पर्याय क्रमांक 3 हे 7व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. पुढचा 8वा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न, स्मृती म्हणजे नवा अनुभव ही व्याख्या कोणी केली? स्मृती म्हणजे नवा अनुभव ही व्याख्या कोणी केली? हे जे प्रश्न आहेत ते खूप आपल्याला कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत, परंतु आपण जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, व्यवस्थित पाठांतर केलं तर आपल्याला लगेच लक्षात राहतं. स्मृती म्हणजे नवा अनुभव ही व्याख्या कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक 2 रॉस यांची आहे. पर्याय क्रमांक 2 रॉस. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? अवबोध, प्रगती, धारणा आणि ग्रहण. 9वा प्रश्न त्याचं उत्तर आहे धारणा. ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? तर धारणा.
पहा आपण व्यवस्थित प्रश्न वाचला की त्या प्रश्नाचे पर्याय वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येत आहे की ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय तर धारणा. एकदम सोपं आहे परंतु आपल्याला लवकर लक्षात येत नाही. पहा 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा 10वा प्रश्न आहे विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास कुणी केला? लेविन, प्राइड, जड आणि एबिंगहॉस. पहा झटपट उत्तर द्यायचं आहे. पहा विस्मरण प्रक्रिया याचा अभ्यास कुणी केलेला आहे? पहा शास्त्रज्ञ आहेत लेविन, प्राइड, जड आणि एबिंगहॉस. पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एबिंगहॉस. म्हणजे विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास कुणी केला आहे? तर एबिंगहॉस या शास्त्रज्ञाने केलेला आहे. त्यानंतर एबिंगहॉस हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता? पहा हे देखील खूप महत्त्वाचा मोस्ट IMP प्रश्न. पहा म्हणजे हे जे शास्त्रज्ञ आहेत ते कोणत्या देशाचे आहेत हे 100% यावेळेस विचारले जाणार आहे की एबिंगहॉस हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ आहे. सगळे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पहा एबिंगहॉस हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ आहे? पहा पर्याय जर्मन, रशियन, फ्रेंच आणि ब्रिटिश. त्याचं उत्तर आहे जर्मन. जर्मन या देशाचा एबिंगहॉस हा काय मानसशास्त्रज्ञ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान असे कोण म्हणाले? पहा कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान असे कोण म्हटले? पहा 12वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा टिचनेर. कोणी म्हटलंय? टिचनेर. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान असं कोण म्हटलंय? तर टिचनेर हा मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी म्हणालेला आहे. त्यानंतर पहा 13वा प्रश्न आहे अवधानाचे प्रमुख प्रकार कोणते? अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान, सर्व. म्हणजे पहा अवधानाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. पहा अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. म्हणजे सर्व हे काय आहेत? अवधानाचे प्रमुख प्रकार आहेत. त्यानंतर 14वा प्रश्न आहे टिंबटिंब मानवी मनाला शक्ती प्रदान करते. पहा मोस्ट IMP प्रश्न 14वा. टिंबटिंब ही मानवी मनाला शक्ती प्रदान करते. त्याचं उत्तर आहे पहा भावना. भावना ही मानवी मनाला काय करते? शक्ती प्रदान करते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? 15वा प्रश्न पहा वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे पहा प्रेरणा. काय आहे? प्रेरणा. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच काय? प्रेरणा. त्यानंतर गरजांची श्रेणीबद्ध रचना कुणी तयार केली? हा देखील मोस्ट IMP प्रश्न सर्वांनी पाठच करायचा आहे. गरजाची श्रेणीबद्ध रचना कुणी तयार केली? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मास्लो. मास्लो यांची गरजांची श्रेणीबद्ध रचना त्या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर चला पुढचा 17वा प्रश्न बुद्धीचे 120 घटक कोणी शोधून काढले? पहा बुद्धीचे 120 घटक कोणी शोधून काढले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न. गिलफर्ड यांनी काय केले? बुद्धिमत्तेचे म्हणजे बुद्धीचे 120 घटक शोधून काढले. कोण? गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने. त्यानंतर 18वा प्रश्न आहे अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी बुद्धीची व्याख्या कुणी केली? पहा 18वा प्रश्न स्पियरमन, टर्मन, फ्राइड आणि लेविन. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी जी व्याख्या आहे ती कुणी शोधून म्हणजे कुणी केली? तर त्याचं उत्तर आहे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने ही व्याख्या केलेली आहे. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. पहा म्हणजे ह्या ज्या बुद्धीच्या व्याख्या आहेत ह्या भरपूर शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो. पाठ करून ठेवा. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता. अमूर्त म्हटलं का टर्मन हा शास्त्रज्ञ आपण लिहायचा आहे. पहा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता असे कोणी म्हटले आहे? पहा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता असं कोणी म्हटलंय? तर ॲडम्स हा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो? उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. पहा म्हणजे अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी हे कोणी? टर्मन यांनी म्हटलंय. पहा आणि उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता हे ॲडम्स यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20वा. हिंदी मुलांची बुद्धिमापन ही टिंबटिंब यांची व्यक्तिगत शाब्दिक कसोटी आहे. पहा हिंदी मुलांची बुद्धिमापन ही टिंबटिंब यांची व्यक्तिगत कसोटी आहे. 20वा प्रश्न याचं उत्तर आहे डॉक्टर कामत. काय? डॉक्टर कामत. त्यानंतर पुढचा प्रश्न 140 व त्यापेक्षा जास्त बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्तीचे वर्णन कोणत्या गटात करतात? पहा असामान्य, कुशाग्र, अलौकिक आणि मंद. हे देखील मोस्ट IMP परीक्षेला विचारला जाऊ शकणारा प्रश्न. 140 व त्यापेक्षा जास्त बुद्धिगुणांक
असणाऱ्या व्यक्तीचे वर्गीकरण कोणत्या गटात करतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलौकिक. कोणता? अलौकिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. डॉक्टर कामत, डॉक्टर भाटिया, फ्राईड आणि टर्मन. पहा कृतीयुक्त कसोटी कोणाची प्रसिद्ध आहे? तर डॉक्टर भाटिया यांची. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 भाटिया यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, 120 ते 129 बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्तीचे वर्णन कोणत्या गटात करतात? पहा कुशाग्र, असामान्य, अलौकिक आणि मंद. पहा याचं अचूक उत्तर आहे कुशाग्र. पहा 120 ते 129 बुद्धिगुणांक असणाऱ्या व्यक्तीचं वर्णन कोणत्या गटात केलेलं आहे? कुशाग्र बुद्धिमत्ता. त्यानंतर 24वा प्रश्न पहा, बुद्धिमापनातील द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? हा देखील मोस्ट IMP प्रश्न. IMP म्हणजे IMP मोस्ट IMP. बुद्धिमापनातील द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? पर्याय टर्मन, फ्राईड, स्पियरमन आणि कामत. पहा कोणी मांडला? चला सर्वांनी फटाफट उत्तर द्या, पाहूया कोणाचं उत्तर बरोबर येते. बुद्धिमापनातील द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पियरमन. स्पियरमन या मानसशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? बुद्धिमापनातील द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, 3 फेस ऑफ इंटेलेक्ट हा बुद्धिमत्तेसंबंधी प्रबंध कुणी लिहिला? 3 फेस ऑफ इंटेलेक्ट हा बुद्धिमत्तेसंबंधीचा प्रबंध कुणी लिहिला? चला सांगा. गिलफर्ड, टर्मन, मन आणि जड. 25वा प्रश्न, 3 फेस ऑफ इंटेलेक्ट हा जो बुद्धिमत्तेचा प्रबंध आहे तो गिलफोर्ड या शास्त्रज्ञाने लिहिला. कुणी? गिलफोर्ड या शास्त्रज्ञ. त्यानंतर 26वा प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला? पहा पर्याय आहेत कामत, गोलमन, भाटिया, मन. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे. 26वा प्रश्न याचं उत्तर आहे गोलमन. पर्याय क्रमांक 2 गोलमन. अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? हा देखील मोस्ट IMP प्रश्न. अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन, टर्मन, थर्स्टन आणि फ्राईड. पहा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? तर पर्याय क्रमांक 3 थर्स्टन या शास्त्रज्ञाने अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, कोणाच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो? पहा पर्याय जेम्स, सायमन, मन आणि थॉर्नडाईक. पहा 29वा प्रश्न, कोणाच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो. पहा पर्याय क्रमांक किती आहे? 4 थॉर्नडाईक. मोस्ट IMP प्रश्न 29वा, PMA चा फुल फॉर्म काय? PMA चा फुल फॉर्म काय आहे? तर पहा प्रायमरी मॅन ॲबिलिटी, प्रायमरी मेंटल ॲबिलिटी, प्रायमरी मॉडेल ॲबिलिटी, प्रो मेंटल ॲबिलिटी. पहा महत्त्वाचा आणि मोस्ट IMP हा या ठिकाणी टेट पेपर 1 किंवा 2 यामध्ये 100% प्रश्न विचारला जाणार आहे. PMA चा फुल फॉर्म काय? तर त्याचं उत्तर आहे प्रायमरी मेंटल ॲबिलिटी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, एडवर्ड थॉर्नडाईक हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता? पर्याय 1 जर्मन, पर्याय 2 रशियन, पर्याय क्रमांक 3 फ्रेंच आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिकन. एडवर्ड थॉर्नडाईक हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता? तर होता अमेरिकन देशाचा मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक. अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न TAT पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. असेच नवनवीन TAT संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.